श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या जीवी आणि डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या ब्लाऊजवरती आरी वर्क करायचं आहे, पण तुम्हाला ती डिझाईन खूप सिंपल अशी हवी आहे आणि सुंदर दिसणारी अशी हवी आहे. जास्त हेवी लुकसुद्धा नको आहे, छान सोबर अशी डिझाईन हवी आहे. ही व्हिडिओ मी तुमच्यासाठीच घेऊन आलेली आहे. इथे मी सुंदर आणि छान अशी डिझाईन क्रिएट केलेली आहे, जी की तुम्हाला छान सुंदर असं लुकही देईल आणि जास्त हेवीसुद्धा नाही, एकदम नॉर्मल अशी डिझाईन आहे. इथे मी आधी स्ट्रेट लाईन मारून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी प्रत्येक पॉईंटमध्ये 1-1 सेंटीमीटरचं अंतर आहे, जे की मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. त्याच्यानंतर इथे मी फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे. फॅब्रिक ग्लूने आधी जिथे आपल्याला हे बीड चिटकवून घ्यायचे आहे, तिथे आधी मी फॅब्रिक ग्लूचे डॉट करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथे मी डार्क ग्रीन कलरचे बीड घेतलेले आहेत. ते इथे मी चिटकवून झालेले आहे. चिटकवून झाल्यानंतर 1 ते 5 मिनटं आपल्याला ते सुकण्यासाठी द्यायचे आहे. आणि मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की आपल्याला जर बीडचा वगैरे वापर करायचा असेल, तर त्यासाठी आपण फॅब्रिक ग्लूचाच वापर करायचा. आता ते सुकल्यानंतर इथे मी शुगर बीड घेतलेले आहेत आणि तुम्हाला दिसत असेल की मी खाली बॉल चेन लावलेली आहे. मी आधी लावली नव्हती, पण मी आता लावलेली आहे, कारण सुंदर आणि छान त्याचा लूक दिसावा आणि तुम्हाला ती व्हिडिओ छान अट्रॅक्ट व्हावी, ती डिझाईन छान अट्रॅक्ट व्हावी, म्हणून मी तुम्हाला इथे बॉल चेनसुद्धा लावून दाखवलेली आहे. तुम्हीसुद्धा बॉल चेन लावून मग त्याच्यावरती पुढे तुम्ही वर्क करू शकता. इथे आता बीड सुकल्यानंतर इथे मी शुगर बीड घेतलेले आहेत आणि शुगर बीडने इथे आपण हाफ सर्कल जो आहे तो छान निडलने आपण लोड करून घेणार आहोत. इथे मी एकदम छोट्या पॉईंटची निडल घेतलेली आहे, ज्यातून शुगर बीड इझिली लोड होतील. इथे शुगर बीड झाल्यानंतर आता इथे मी कट पाईप बीड घेतलेले आहेत. इथे मी गोल्डन कलरचे कट पाईप बीड घेतलेले आहेत आणि छोट्या साईजचे पल बीड घेतलेले आहेत. इथे मी व्हाईट पल बीड घेतलेले आहेत. तर आता आपली जी मधली जागा रिकामी आहे, तिथे आपण कट पाईप बीड आणि पल बीडने छान डिझाईन करणार आहोत. इथे गोल्डन कट पाईप बीड आणि व्हाईट पल बीडने सुद्धा आपली जी मधली जागा रिकामी होती तिथे सुद्धा डिझाईन करून झालेली आहे. आणि मी आता तुम्हाला याचं फुल लुक दाखवते. किती सुंदर दिसते, छान सोबर आणि एकदम सिंपल अशी ही डिझाईन आहे आणि तुम्ही ही नॉर्मल निडलने इझिली करू शकता. तुम्हाला सुद्धा तुमच्या स्टिच ब्लाऊजवरती किंवा तुमचा ब्लाऊज स्टिच नसेल, ब्लाऊज पीस असेल, त्यावरती तुम्ही सुद्धा वर्क करू शकता. ही डिझाईन तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरती नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि ह्याच्या खाली जर तुम्ही लटकन लावलेत, स्लीव्जवरती डिझाईन करून त्याच्या खाली जर तुम्ही लटकन लावलेत, तर आणखीनच सुंदर दिसेल. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा छान छान डिझाईनसोबत. थँक्यू.